संपूर्ण जगात ओळखले असे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी आज शहापूर गंगा देवस्थान ते आळंदी अशी पायदिंडी प्रवास आज ही वारी निघाली। वारीसाठी ही दिंडी निघालेली शहापूरमधनं आणि येथील ज्या वारीचे जे अध्यक्ष आहेत दिंडीचे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। साहेब, काय सांगाल तुम्ही, किती वर्षाचा हा प्रवास आहे? आता परंपरा किती वर्षापर्यंत चालू आहे? ही परंपरा 55 वर्ष चालू आहे। 55 वर्ष आहे। ही दिंडी पहिल्यांदा धरमदास बाबा यांनी नडगावहून सुरुवात केली आणि ती नडगावहून सुरू केल्यानंतर जेव्हा मधुकर बाबा बोरशेतीला होते त्याने जेव्हा शहापूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पूजेसाठी आणले, त्यावेळेला जेव्हा ते इथे पूजेसाठी आणले त्यावेळेला सगळ्या लोकांनी ठरवलं की ही दिंडी आता नडगाव न निघता श्री विठ्ठल मंदिरामधून निघावी आणि म्हणून ती विठ्ठल मंदिरामधून त्यावेळेपासून सुरू झाली। पण याची सुरुवात नडगावमधून धरमदास बाबांनी केली। या दिंडीचे खरे संस्थापक आहे ते धरमदास बाबा आहेत। जेव्हा ही दिंडी आळंदीला जेव्हा निघाली त्यावेळेला काही कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती। बैलगाडीने इथे सामान नाणे घाटला न्यायचा, नाणे घाटावून हे सगळं सामान प्रत्येकजण आपापलं सामान घेऊन न्यायचं। तिकडून जुन्नरबाची गाडी आणायच्या गाड्या आणि त्या बैलगाड्यामधून तिथे सामान न्यायचं। कुठल्याही प्रकारची सोय या दिंडीमध्ये त्यावेळेला नव्हती। दिंडीमध्ये आपल्याला जागा देखील नव्हती। ही जागा धर्मवा आम्ही वाळवंटामध्ये उतरायचो। बरेच वर्ष वाळवंटामध्ये उतरल्यानंतर मुरबाडच्या लोकांनी एक जागा घेतली होती। त्यावेळेला मुरबाडचे लोक हे धर्मवांच्याकडे आले आणि वाजत गाजत आपली दिंडी मुरबाडच्या संस्थेमध्ये म्हणजे मुरबाडच्या त्या जागेमध्ये घेऊन गेले। काही दिवस गेल्यानंतर थोडे दिवस आम्ही तिथे गेलो। काही दिवस गेल्यानंतर त्यांना पैशाची आस लागली धर्मशाळा बांधायची म्हणून, पण त्यावेळेला आपल्याकडे पैसे नव्हते अजिबात। 4 आणे लोक द्यायचे, 5 रुपये दिले म्हणजे फार मोठं त्यावेळेचा काळ, अशी अवस्था त्यावेळेला होती। तर त्यावेळेला आपल्याला पैसे नव्हते, पण थोडेसे पैसे जमा झाले। त्यावेळेला आम्ही मुरबाड शाळेवर विचारलं की आम्हाला इथे तुम्ही असं करा, आमच्याकडे पैसे नाही, निम्मे जागा आम्हाला द्या, निम्मे जागेत तुम्ही धर्मशाळा उभी करा, निम्मे जागेत आम्ही धर्मशाळा उभी करतोय, जागेची काय किंमत तशी आम्ही देतो। पण त्यांनी स्पष्टपणे नाकारलं की आम्हाला ही जागा द्यायची नाही। त्यावेळेला घोलप साहेब हे मिनिस्टर होते आणि ते 43 गाव आपल्या तालुक्यातले त्यांच्याकडे होते, म्हणून त्यांच्याकडे आम्ही रिक्वेस्ट केली की बा आपल्याला ही धर्मशाळा जागा पाहिजे, आम्हाला तुम्ही निम्मे जागा। त्यांनी देखील त्या लोकांच्या दबावामुळे त्यांनी देखील नकार दिला। मग मी त्याच्यानंतर मधुकर बाबा, चिमा पाटील, धर्माबाबा असे 5-6 लोक जेव्हा आळंदीला गेलो आणि त्यावेळेला आपण 500 रुपये गुंठ्याने 6 गुंठे जागा आपण त्या ठिकाणी विकत घेतली। तिथे म्हणजे गावाच्या बाहेर होतं, म्हणजे माणसांचं शेड देखील त्यावेळेला काढायला लागायचं अशी अवस्था त्यावेळेला होती आणि त्या अवस्थेमध्ये आपण तिथे राहायला सुरुवात केली त्या याच्यामध्ये। आणि हे करत असताना फलित या दिंडीचं एवढं आहे की ज्या वेळेला पहिला सप्ताह हा शहापूर तालुक्यामध्ये गंगेवर झाला त्यावेळेला आम्हाला जेव्हा पुण्याहून विणेमाला आणायला लागायचा, आळंदीहून सगळे लोक टाळकरी आणायला लागायचे। त्याचं फलित हे आहे की आज आमच्याकडं प्रवचनकार, कीर्तनकार आणि टाळकर देखील आमच्या तालुक्यात तयार झाले। हे आपलं जास्तीत जास्त फलित या दिंडीचं आहे असं मला वाटतंय। या दिंडीचं या बाबतीमध्ये आज इतकं फलित आहे। मला खूप आनंद वाटते की आमच्या एवढेच खालचे भरत महाराज झाले, योगेश महाराज घरत झाले, चिक्कार इतकं झाले, आमचे दादा झाले, किती प्रवचनकार तयार झाले आणि त्याचं एक फलित जे आहे ते फक्त दिंडीमध्ये झालं। आणखी एक विशेष आहे असं, त्यावेळेला जायला कोणाचे जर पैसे नसायचे त्यामुळे महिला, म्हातारी माणसं ती जाऊ शकत नव्हती आळंदी। आळंदी काय एक कोणाची भानगडच माहीत नव्हती या तालुक्यातून। पण ज्या वेळेला दिंडी निघाली तेव्हा म्हातारी माणसं, तरुण माणसं, टाळकरी, माळकरी सगळे त्या ठिकाणी येऊ लागले। हा सगळ्यात मोठा फायदा, नाहीतर आळंदी अद्यापही आपल्याला त्या ठिकाणी दिसली नसती, या लोकांनी कधीही ती पाहिली नसती अशी अवस्था आहे। या दिंडीचं हे म्हणजे एक फार मोठं फलित आणि आम्हाला कीर्तनकार निर्माण करता आले, टाळकरी निर्माण करता आले, गाणारे निर्माण करता आले, हे या संबंध याचं फलित आहे असं मला वाटते। श्री क्षेत्र गंगा देवस्थान ते शहापूर हा दिंडीचा पायी प्रवास। या प्रवासामध्ये असंख्य भाविक आपले वारकरी आपल्या दिंडीत सहयोगदान देतात आणि येथील जे घावट महाराज त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। महाराज काय सांगा तुम्ही? महावैष्णव माऊली ज्ञानोबा हा समाधी संजीवन सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आमच्या आणि आजही या संस्थेवरचे अध्यक्ष म्हणून पाहतात, हे सर्व श्रेय आहे। आम्ही जी मंडळी कीर्तनकार, प्रवचनकार तयार झालो ते केवळ या दिंडीमुळेच झालेलं आहोत। आणि हे खरं श्रेय जर कुणाचं असेल तर हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य धरमदास बाबा आणि गुरुवर्य मधुकर बाबा, त्याचप्रमाणे तालुक्यामधली असणारी त्यावेळी विचाराची समरस असणारी मंडळी आहे। आणि आज जीवनामध्ये आगळा वेगळा जो आनंद मिळतो
तो केवळ त्यांच्यामुळे मिळतो. ज्ञानोबारायांचं उत्तरोत्तर कार्य तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत नेण्याचं कार्य म्हणजे दिंडी आहे. कायेनं वाचेनं आणि मनानं या दिंडीमध्ये सेवा होत असते. यामुळं सर्वसामान्य माणसालाही देव धर्म याची ओळख झालेली आहे. असं या दिंडी पायी दिंडीचं महात्म्य आहे. जन्ममरणाची वारी जिथे शिकवली जाते अशी ही वारी जिथे आनंदाचं आणि त्या ठिकाणी वातावरण असतंय, जेणेकरून या वारीमध्ये खरं तर तन मन धनाने मनुष्य या वारीमध्ये आणि त्या ठिकाणी काम करत. खरं तर आपण धन्यवाद दिले पाहिजे आणि अशाच प्रकारचं वारीचा आनंद घेण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आलं पाहिजे. जगद्गुरू तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून संत शिकवण आपली आहे की या आणि वारीमध्ये जात असताना भगवत नामचिंतन करत जावं, देवाचं नाव घेत जावं आणि आळंदीमध्ये जाऊन संत महात्म्यांच्या बरोबर आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन हा ब्रह्मानंदाचा हा परमसुखाचा आनंद आपण आपल्या जीवनामध्ये भोगावा. अशा प्रकारची आणि उत्कृष्ट अशा प्रकारची ही पायी दिंडी सोहळा, ही वारी आपण शहापूरपासून गंगा देवस्थान वाफे या ठिकाणावरून निघून अगदी उत्तम रीतीने आळंदी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जात आहोत. धन्यवाद. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं या वारीचं महत्व. आणि येथील जे त्यांच्याकडनं आपण जाणून, महाराज काय सांगाल तुम्ही दिंडीचा अनुभव? आता तुम्हीच आम्हाला या ठिकाणी सांगितलं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि या वारीबद्दल जर म्हणावंच असं वाटत असेल तर ज्ञानोबाराय स्वतः सांगत आहेत. स्वतःचा अनुभव सांगत असताना ज्ञानदेव म्हणे येणे अनुभव अमृत येणे सण भोगीचे सणे विश्वाचेने. पहा तुम्ही, हा जो सोहळा आहे हा वैश्विक सण आहे. तुमचा आमचा जो सण असतो काहीतरी मर्यादा असते, परंतु हा जो वैश्विक सोहळा आहे वैश्विक आनंद आहे. आणि या आनंदाचं खऱ्या अर्थाने देणंसुद्धा जो आनंद परमात्मा आहे, या परमात्म्याने या सोहळ्याला असं स्वतःहून वर दिलेलं आहे का या यात्रे अलंकापुरी येती ते आवडती विठ्ठला. या पांडुरंग परमात्म्याने स्वतः आमच्या माऊलींना सांगितलेलं आहे का माझ्या जीवनातली, पहा तुम्ही, सामान्य जीवाच्या जीवनातली जी आवड असते व्यवहारातील, त्या आवडीमध्ये काही ना काही कुठला ना कुठला तरी स्वार्थ मात्र असतो. आणि त्या आवडीला आणि कनिष्ठ आवड म्हटलेली आहे. परंतु हा जगताचा जो आनंदकन परमात्मा घन आहे का ज्याला कसलंच नाही, सगळ्याच अंगाने परिपूर्ण आहे, परंतु परिपूर्ण असणारा ब्रह्म नव्हे तर हा सच्चिदानंद घन परमात्मा सुद्धा जर या वारकऱ्यांची इच्छा करत आहे, नव्हे तर या साधू संतांची इच्छा करत आहे आणि यांच्या आवडीची त्या ठिकाणी इच्छा करत आहे, तर मला तरी वाटतंय का ह्या देवाही पेक्षा आनंद जर कोणा आणि कृपा निधी किंवा दयानिधी संत, ते दयाचे कृपेचे निधी असणारे साधू संत यांनी हा मार्ग दाखवलेला आहे. आणि यांच्यापर्यंत आलेला हा जो मार्ग आहे, आम्ही ज्यांना आध्यात्मिक बाबतीमध्ये नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आम्ही स्वतःच ज्यांना गुरु किंवा नव्हे तर आमच्या वडिलांस्थानी मानत असतो. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो, वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती आणि एर तेची अनुष्ठती सामान्य सकळ. आमच्या दृष्टीने आमचे वडील म्हणजे आमचे साधू संत मंडळी आहेत. आणि यांनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे ना, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा